विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला आलेल्या अपयशाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यावर अविश्वसनीय, तुर्तास एवढी एकच पोस्ट टाकली. मनसेनं 100पेक्षा जास्त उमेदवार उभे केले होते, पण त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. यानंतर मनसेची पहिली चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना बरंच काही सांगितल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत न जाता भाजपसोबत गेल्याचा पक्षाला मोठा फटका बसला, अशी नाराजी पराभूत उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर सोमवारी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेनं विधानसभा निवडणुकीत 128 उमेदवार उभे केले होते. मात्र सर्वच उमेदवार पराभूत झाल्यानं पक्षाची मान्यता रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी नेत्यांची मतं जाणून घेतली आणि सगळ्या उमेदवारांनी ईव्हीएम बद्दल प्रश्न उपस्थित केला. पक्षानं भाजपसोबत न जाण्याची चूक केली. लोकसभेनंतर महायुतीसोबत गेलो असतो तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसला असता, अशी मतं उमेदवारांनी व्यक्त केली. आणि तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी काय भूमिका घ्यावी यावर देखील विचारमंथन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अमित ठाकरे यांनीही पराभवानंतर एक पोस्ट टाकत मनोगत व्यक्त केलं होतं. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेनं जो कौल दिला तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्ष या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष पाहिला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूनं मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र कदाचित इथल्या जनतेच्या मनात काही वेगळं असावं. हा कौल मला हेच शिकवतोय की अजून खूप काम करायचंय, अजून खूप मेहनत घ्यायची आहे, अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचंय, आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचंय. एकूणच राज ठाकरेंचा पक्ष धोक्यात आला असला तरी अजूनही त्यांच्या नेत्यांची जिद्द कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे काय करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मनसेच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.